श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. स्वागत आहे तुमच्या सर्वांचं आपल्या निष्ठा या यूट्यूब चॅनलमध्ये. कसे आहे तुम्ही सर्व? सर्व मस्त मजेत ना? स्वामी भक्तीत लीन ना? अशी स्वामींची सेवा करत राहा. स्वामी आपल्याला कधीच काहीच कमी पडू देणार नाहीत. तर मित्रांनो, आज मी तुमच्यासाठी मॅनिफेस्टेशनचा असा एक उपाय घेऊन आले आहे की ज्याने तुमचं रात्रीच जीवन बदलणार आहे. अच्छा, मॅनिफेस्टेशन म्हणजे काय सर्वांना माहिती आहे का? ऍक्च्युली आपण सगळे लहानपणापासून मॅनिफेस्टेशन करत आलोय, पण आपल्याला लहानपणी माहितीच नव्हतं की यालाच मॅनिफेस्टेशन असं म्हणतात. आता मीच तुम्हाला एक उदाहरण सांगते ना. माझी आजी स्वतः मला म्हणायची की आपण जो विचार करतो ना तेच होतं. आता बघा, एक उदाहरण देते. तिनेच मला सांगितलं होतं. म्हणजे आता शाळा कशी असायची बघा. माझं शिक्षण गावाकडे झालेलं आहे, माझ्या आजीकडे, लहानपणापासूनच मम्मीच्या आईकडे. मग मम्मीची आई मला काय म्हणायची की शाळा तर रोज 10ची असायची. गावाकडे शाळा एकच टाइम असते, सकाळची वेगळी संध्याकाळची वेगळी अशी नसते. तर जेव्हा पण 15 ऑगस्ट असेल, 26 जानेवारी असेल, त्यावेळेस आमचं झेंडावंदन खूप सकाळी लवकर, म्हणजेच आताही 7ला होतं आणि तेव्हाही आमचं 7ला व्हायचं. मग मी आजीला म्हणायची, आजी आजी मला सकाळी लवकर उठव, झेंडावंदनला मस्त तयार होऊन जायचं आहे, गणवेश घालून वगैरे. मग आजी म्हणायची, तू स्वतःला सांग की मला सकाळी 6ला उठायचं आहे. झोपताना तू तोच विचार कर बघ, तुला मला उठवायचीही गरज पडायची नाही. आणि खरं जेव्हा मी झोपायचे ना, त्याच्या अगोदर म्हणायचे मला 6ला उठायचे, मला 6ला उठायचे, मला 6ला उठायचे. आणि दुसऱ्या दिवशी आजीने उठवायच्या अगोदर मी 6ला उठलेली असायचे. मग 15 ऑगस्ट असो, 26 जानेवारी असो. तर हेच असतं की आपण आपल्या माइंडला तेव्हा एवढं फोर्स केलेलं असतं की ती गोष्ट करण्यासाठी, ती मग आपण स्वतः नाही केली तरी माइंड ते करतं ती गोष्ट. किंवा आताही बघा ना, आपण आपल्या मुलांसाठी असो किंवा जॉबसाठी असो, आपण सोमवार ते शनिवार म्हणजेच उठतो सकाळी लवकर, रोज डब्बा करायचा असतो किंवा आपल्याला जॉबला जाण्यासाठी डब्बा करायचा असतो, कामं आवरायची असतात. पण रविवारी आपण अलाराम लावत नाही, तरी पण आपल्याला त्या टायमिंगला जाग आलेली असते. कारण की आपण ते आपल्या माइंडला तेवढं ट्रेनच केलेलं असतं की आपल्याला रोज सकाळी, म्हणजे माइंडला सवय झालेली असते की हा सकाळी 6ला किंवा 7ला किंवा 5ला उठतो, तर तोच ऑटोमॅटिकली आपल्याला त्या टायमिंगला उठवतोच. तुम्हाला बघा, अलाराम देखील लावायची गरज पडत नसणारे, रविवारी ऑटोमॅटिक तुम्हाला जाग येत असणारे. आणि हेच सगळं मॅनिफेस्टेशन आहे. आणि तुम्हाला माहिती आहे का, लहानपणी मला 6ला जाग येत होती. मी सांगत होती माझ्या माइंडला की मला 6ला उठव, 6ला उठव. पण जाग कशी येत होती? कारण की मला माझ्या आजीवर विश्वास होता की ती म्हटली म्हणजे असं होत असणार, म्हणून मी तेवढ्या विश्वासाने झोपताना बोलायची आणि त्यामुळे सकाळी तेच व्हायचं. पण जर मी त्यावेळेस म्हटले असते की आजी काय पण बोलते, असं थोडी होतं, तर कदाचित मी सकाळी उठली नसते. कारण की आपल्याला आपल्यावर विश्वास पाहिजे, आपण जे करतोय ना त्याच्यावरती विश्वास पाहिजे. आणि आजची ही टेक्निक तशीच आहे, ज्याने तुमची इच्छा पूर्ण होईल. फक्त विश्वास ठेवला तर एका रात्रीमध्येच तुमची इच्छा पूर्ण होईल. पण ती इच्छा एका रात्रीत पूर्ण होण्यासारखी असेल तरच. आता तुम्ही आत्ताच मॅनिफेस्टेशनला सुरुवात केली असेल आणि म्हणाल की मला एका रात्रीत घर मिळू द्या किंवा एका रात्रीत माझी UPSC MPSCची परीक्षा पास होऊ द्या, असं काही तुमचं असेल तर ते शक्य होणार आहे का हो? तुम्ही सांगा मला. त्याच्यामुळे तुम्ही जर सुरुवात करत असाल ना मॅनिफेस्टेशनला, तर तुम्ही छोट्या छोट्या गोष्टींपासून तुम्ही हा ट्राय करू शकता. ही टेक्निक तुम्हाला झोपण्या अगोदर करायची आहे आणि लगातार 5 रात्री म्हणजे झोपण्याच्या अगोदर ही टेक्निक तुम्हाला करायची आहे. आणि तुम्ही जेव्हा हे कराल ना, त्यावेळेस त्याच्यानंतर अगोदर तुमचं काय आहे ते सर्व आवरून घ्या. जेव्हा ही टेक्निक करणार असाल तेव्हा एकदम शांतता पाहिजे आणि तुम्ही ती टेक्निक केल्यानंतर तुमच्या माइंडला दुसरा विचार करण्यास भाग पाडू नका. त्यानंतर कोणासोबत गप्पा मारू नका, मोबाईल बघू नका, TV बघू नका. तुम्ही डायरेक्ट झोपी जा. आणि मी जसं सांगितलं, तुम्ही सुरुवात करत असाल मॅनिफेस्टेशनची तर खूप छोट्या छोट्या गोष्टींपासून तुम्ही तुमच्या इच्छांना सांगायला सुरुवात करा. म्हणजेच आता छोटी छोटी इच्छा म्हणजे माझ्या लाईफ पार्टनरनी मला एक अचानक गिफ्ट दिलं आहे, तुम्हाला जे पाहिजे ते. किंवा तुम्हाला अचानक 5,000 10,000 मिळाले आहेत, तुम्ही लांब राहता आणि तुमचे आईबाबा तुम्हाला भेटायला आले आहेत. अशा इच्छांपासून तुम्ही सुरुवात करा, ज्या इच्छा होणं शक्य आहे. तर बघा, आता तुम्ही अंथरुणात बसले, तुमचं सगळं आवरून झालं, मग तुम्ही फिक्स तुमची इच्छा काय आहे ती ठरवली. त्यानंतर तुम्हाला काय बोलायचं आहे? थँक्यू डिवाइन फॉर शोविंग मी. थँक्यू डिवाइन फॉर शोविंग मी, हे वाक्य बोलायचं.
आणि त्यानंतर तुमची जी काही इच्छा आहे, म्हणजे तुमची इच्छा असेल की तुमच्या नवऱ्याने तुमच्या म्हणजे लाईफ पार्टनरनी तुम्हाला काहीतरी गिफ्ट दिलं आहे, तर तुम्ही म्हणू शकता, थँक्यू डिवाइन फॉर शोविंग मी. माझ्या नवऱ्याने खूप छान असं गिफ्ट मला दिलं आहे, माझ्या लाईफ पार्टनरनी खूप छान असं गिफ्ट मला दिलं आहे. किंवा थँक्यू डिवाइन फॉर शोविंग मी, मला 10,000 रुपये भेटले आहेत. थँक्यू डिवाइन फॉर शोविंग मी. जी काही तुमची इच्छा आहे ती बोलायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला ही लगातार 11 वेळेस बोलायची आहे व त्यासोबत तुम्हाला ते इमॅजिन करायचं आहे, ते चित्र समोर आणायचं आहे. म्हणजे तुम्हाला लाईफ पार्टनरकडून साडी हवी आहे किंवा एखादं कोणतंही गिफ्ट हवं आहे, जे पाहिजे ते तुम्ही इमॅजिन करा. किंवा तुम्हाला पैसे भेटले असतील तर तुम्ही ते पैसे इमॅजिन करा. किंवा तुमचे आई बाबा कोणीतरी भेटायला आलं असेल, त्यांचा म्हणजे फेस तुमच्या घरी आले आहेत ते इमॅजिन करा. आणि जर तुमची इच्छा खूप मोठी असेल ना, घरासाठी असेल किंवा तुमच्या मोठ्या एज्युकेशनसाठी असेल, खूप अशा काही मोठी इच्छा असतील ना, तरी देखील तुम्ही करू शकता. पण हे तुम्हाला खूप म्हणजे 1 महिना 2 महिने किंवा कंटिन्यू वर्षभर देखील करावं लागणार आहे. तर बघा आता असं, थँक्यू डिवाइन फॉर शोईंग मी, माझं स्वतःचं घर झालं आहे. किंवा थँक्यू डिवाइन फॉर शोईंग मी, माझ्या मुलाचं MBBSला ॲडमिशन झालं आहे. म्हणजे तुमची जी काही मोठी इच्छा असेल ना, तर तुम्हाला ते लगातार 1 वर्ष देखील करावं लागेल, जर खूपच मोठी इच्छा असेल तर. आणि छोटी इच्छा असेल तुमची तर ती 5 दिवसात देखील पूर्ण होईल. फक्त विश्वासाने आणि ट्रस्टनेच तुम्हाला हे करायचं आहे. मनात अजिबात शंका येऊ द्यायची नाही. जसं मी माझ्या लहानपणी अजिबात मनामध्ये माझ्या आजीनं सांगितलं ना की हे होतंय, तर हे होतेच म्हणायचे आणि त्यामुळेच मला सकाळी जाग येत होती. तसंच आहे हे. जर तुम्ही मेहनत केली आणि त्यासोबत लॉ ऑफ अट्रॅक्शन मॅनिफेस्टेशनचे उपाय केले ना, तर ते म्हणतात ना नशिबाची साथ मिळते, तशी तुम्हाला नशिबाची साथ मिळणार आहे. आणि तुम्हाला देखील कळणार नाही की तुमचं स्वप्न कधी पूर्ण झालं आहे. हे मी माझ्या अनुभवावरून तुम्हाला सांगते. तर तुम्ही नक्की 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 हे ट्राय करा आणि स्वामींची सेवा देखील करत राहा, कारण स्वामी देखील आपल्याला कधीच काही कमी पडू देणार नाहीत. श्री स्वामी समर्थ मंडळी.